मित्रांनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पूर्ण एकदा सहर्ष स्वागत करतो. बघू शकता इथं आपण ऑर्गॅनिक पद्धतीने वांगे. तुम्हाला एक व्हिडिओ टाकला असेल, एक व्हिडिओ येईलच तुम्हाला, ज्याच्यात मी ऑर्गॅनिक पालेभाज्या, पालक, मेथी, सांबार याच्याबद्दल, शेपू झालं याच्याबद्दल माहिती दिली असेल, दिली आहे एका व्हिडिओमध्ये. आता ऑर्गॅनिक वांगे, याच्या आधी व्हिडिओ केलेला ऑर्गॅनिक वांगे हे सुद्धा ऑर्गॅनिकच आहे. अजूनपर्यंत आपण याच्यात रासायनिक फवारे घेतले नाही आहे, पण आता आपल्याला घ्यायची गरज वाटून आली आहे. घेणार तर नाहीच आपण, पाहू आपण ऑर्गॅनिक फवारे देऊ. रुईचे औषध बनवू, त्याच्यापासून आपण फवारणी करू. हे पूर्ण ऑर्गॅनिक राहते आपला. होऊ शकतो अशा प्रकारे वांगी झाडाचा फुलं सुटेल, कारण की आताच आपला तोडा झालेला आहे. आपण 3 दिवसातून एकदा तोडा करतो वांग्याचा. कमीत कमी आपल्या 2 ते 3 पन्न्या रोजचे आपले 3 दिवसातून आपले 4 पन्न्या, काही 3 पन्न्या निघतात. एवढ्या साईजचे 2 प्लॉट अजून आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आंतरपीक म्हणून शेवगा सुद्धा, ते सुद्धा ऑर्गॅनिक आहे. आणि हे सागाचे झाड आहे. हे सागाला कमीत कमी 1 वर्ष 5 महिने झालेले, 1 वर्ष 2 महिने झालेले आहे. आपण मागच्या वर्षी जुलैमध्ये लागवड केली होती. जुलैमध्ये लागवड केली. तिथून 1 वर्ष काही महिने, 1 वर्ष 3 महिने किंवा 4 महिने झाले असेल. जास्त वर्ष झाले वय झाले. हे पाहू शकता कशा प्रकारे सरळ वाढलेले आहेत, एकसारखे आहेत. पण नवीनसुद्धा सागवानाची लागवड केली, तेही व्हिडिओमध्ये येईलच. सध्या आपण त्याचा व्हिडिओ करूच, एखाद्या व्हिडिओमध्ये टाकूच. पूर्ण हे ऑर्गॅनिक आहे. याच्यात ना युरिया देत, ना DAP देत, ना कोराझनचा फवारा मारत. पूर्ण पण ऑर्गॅनिक. आपण याच्यात रुईचं औषध बनवलेलं आहे, कीटकनाशक. रुई, गूळ आणि पाणी याचं मिक्सर करून आपण औषध तयार केले आहे. त्याला 3 महिने लागतात. 3 महिन्यानंतर तयार होतात. आता 10 ते 12 दिवसात ते आपलं औषध तयार होईल. त्याची आपण याच्यावर फवारणी घेऊ आता. हे पण आपलं ऑर्गॅनिकच आहे सर्व. पूर्ण ऑर्गॅनिक बघू शकतो. आपल्या छोटीशी नर्सरी असल्यासारखी आपण थोडंफार आपण झाडं आपले शोकरिता आपण इथे लावलेले आहेत. ते पूर्ण आपण वावरात लावणार आहोत. तुम्हाला अजून वांगी दाखवतो माझी, जे अजून दुसरा प्लॉट आहे तोही दाखवतो वांगीचा. अशा प्रकारे आपलं दुसरं शेडनेट आहे. हे छोटं वालं आहे, ते अर्ध्या एकराचं शेडनेट तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेचं आहे का. हे आपलं कमी एकर, याच्यात पालक आहे आपल्या सध्या. हा सुद्धा आपला ऑर्गॅनिक, याच्यातून फवारे दिलेले आहे. बघू शकता इथे सुद्धा आपले ऑर्गॅनिक वांगे आहे. जसं ते वांगे आहे तसेच हे वांगे आहे. हे पण आपण ऑर्गॅनिकच घेतो. याच्यात आंतरपीक म्हणून आपण शेवगा लावलेला आहे, झेंडू लावलेला आहे, मोगरा सुद्धा लावलेला आहे. म्हणजे हे झाल्यावर वांगी निघा आपला मोगरा येतो. घरगुती करिता काही विक्री करिता हिशोबाने आपण लावलेला आहे. बघू शकता आपण इथं वालाची लागवड केलेली आहे. तर आपला वाल आहे. हे इथून वाल, हे असं वाल आपण लावलेला आहे. हा 3-4 प्रकारचा गावरानी वाल आहे. गावरान जे की बियाणं राहते वालाचे, त्याची आपण लागवड केलेली आहे. कारण की आपल्याला याचं बी तयार करणं आहे गावरानी वालाचं. काय जसं जसं बियाणं तयार, जसं आपण बियाण्याची विक्रीसुद्धा करू. हे गावरान जे बियाणं आहे ते आपल्याकडे बी तयार असलं तर आपण देऊ इतर लोकांना. हे बघू शकता इथे वाल आहे. आणि हा जास्वंद लावलेला आहे. प्रत्येक पोलजवळ जास्वंद लावला आहे. मोगरा आणि जास्वंद बघू शकता. एक मोगराचं झाड, त्याच्याच अपोजिट साईडला जास्वंद झालं. खांबावर मोगरा घेतला आणि खांबाच्या बाजूला पण जास्वंद घेतलेला आहे. म्हणजे हातभर अंतर सोडून, अर्धा हात अंतर सोडून जास्वंद. हे मोगरा झाला, परत हातभर अंतर सोडून जास्वंद झालं. अशा वेळी आपण पिकाची लागवड केली म्हणजे आपल्या उन्हाळ्यावर आपल्याला फुलंही मिळतात, सर्व मिळतात. आपल्याला वाटलंही पाहिजे आपण शेतात आहोत म्हणून. किती मस्त ब्रांचिंग झाली आहे. याच्यावर आपण ऑर्गॅनिक फवारे दिलेले आहे त्या मोगऱ्यावर पण. बघा जास्वंद, हा सुद्धा वेगळा जास्वंद आहे, गेंदा जास्वंद आहे. हे सर्व जेवढी जास्वंद दिसत आहे तुम्हाला, हे कलरफुल जास्वंद आहे. प्रत्येक कलरची आपण इथं जास्वंदाची लागवड केलेली आहे. लाल, पिवळा, पांढरा, गुलाबी, जांभळा, जे कलर येतात ते कलरचे आपण इथं जास्वंद. हे सुद्धा लाल जास्वंद आहे. लालमध्ये कलर आहे आपल्याकडे 5-6 प्रकार जास्वंद. सर्व ऑर्गॅनिक आहे. होऊ शकतं ऑर्गॅनिक आपलं पूर्ण शेवगाचा प्लॉट. तुम्हाला 5 महिन्याचा शेवगाचा प्लॉटसुद्धा दाखवेल एखाद्या व्हिडिओमध्ये.
तो सुद्धा ऑर्गॅनिक आहे आणि तो आता सध्या फुलावर आलेला आहे. 4 ते 5 फूट साईट आहे फक्त, तो आता फुलावर आलेला आहे. हे पूर्ण ऑर्गॅनिक प्लॉट आपला शेवगा झाला, हे बाकी सर्व. आणि बघा आपला स्वतःचा ट्रॅक्टर आहे, आपण स्वतःच ट्रॅक्टरनं वाही, स्वतःच पेरणी तर आपण स्वतः करतो. आपला स्वतःचा ट्रॅक्टर आहे, स्वतःचं पेरणी यंत्र आपण स्वतः पेरतो, स्वतःच वाही करतो, सर्व आपण स्वतः करतो आपल्या ट्रॅक्टरने. आणि बघा अशा प्रकारे आपण टंक्यासुद्धा आपल्यापाशी, त्याही व्हिडिओमध्ये दाखवू, एक टंकी तुम्हाला दाखवू, ब्लॅक कलरची टंकी. याच्यात आपण औषध तयार करून ठेवलं ऑर्गॅनिक. म्हणजे इथल्या इथं आपण ह्या शेडमध्ये फवारणी म्हणा, ड्रिंचिंग म्हणा देण्याकरिता आपण हे औषध वापरतो. तसं इकडेसुद्धा नाही आहे, आपण दुसऱ्या ठिकाणी टंकीचा सेटअप केला पूर्ण, ते सुद्धा तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये पूर्ण ऑर्गॅनिक औषधं टंक्यात आपण तयार करून ठेवलेले आहे. आणि आपण त्याला सर्व टंक्याला 1-1 इंचीचे कनेक्शन करून घेतलेले आहे. हे बघू शकता, चाफ्याचं झाड आहे, 1-1 इंचीचे कनेक्शन. जे कोण काही आपण ड्रममध्ये औषध तयार करा, कॉक चालू केले, आपल्याला जेवढं औषध पाहिजे तेवढं औषध घ्यायचं, कॉक बंद करायचं, टंकीत वाकायची गरज नाही. बघू शकता आपल्या जांभूळाचं झाड आहे, हे जांभूळ झाले, हे जांभूळ हे सर्व जांभूळ आहे. बघू शकता हे एक आंब्याचं झाड आहे. आपण हे आपण बकेटमध्ये तयार करून घेतले, मोठे मोठे करायचे व मग आपण याची शिफ्टिंग जमिनीत करू. म्हणजे 5-6 फूट करून घ्यायचे आणि ते डायरेक्ट आपण जमिनीत लागवड करू, गड्डे करून. कसं होतं, आपण लहान झाडं जर असले, जांबाचे म्हणा, कोणतीही पिकाचे म्हणा, ते आपल्याला मग वाही करताना वगैरे दिसत नाही आपल्या ट्रॅक्टरला म्हणा, कोणालाही म्हणा. निंदन करतो तेव्हा आपले चालले जाते, म्हणून आपण याची मोठी साईज करून आपण याची लागवड करणार आहोत. अजून बरेच झाडं ते तुम्हाला दाखवेन एका व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल, कृपया करून लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनल नवीन माहिती पाहता येऊ शकते. शेवग्याला ब्रँचिंगसुद्धा आलेलं आहे फुलावर. मग अशा प्रकारे फुलं सुटलेले आहे. कमीत कमी मला एका झाडापासून दरवर्षी 1000 ते 2000 शेंगा मिळतात. आणि जे एक झाड दुसऱ्या वावरात आहे, त्या झाडापासून मला 4 ते 5000 शेंगा दरवर्षी मिळते. आणि त्याचेच आपण हे झाडं तयार केले आहे. त्या शेंगाचं बी तयार करून बरोबर आपण त्याची प्रक्रिया करून, बीज प्रक्रिया जे काही म्हणतो, औषध वगैरे लावून त्याची आपण हे सर्व झाडं तयार केलेले आहेत. ह्या प्रत्येक झाडातून 2000 तुम्ही शेंगाही धरले आणि तुम्ही जो भाव मिळतो 30 रुपयाचा भाव तुम्ही धरून घ्या 2000 शेंगा, काय होतं त्या हिशोबाने आपण पूर्ण हे पीक घेतो. जास्तीत जास्त आपण आंतरपीक घेतो, तुरीसुद्धा आपण आंतरपीक घेतो, सोयाबीनमध्ये, पराठी ते आपण आंतरपीक घेतलेलं आहे. फणस, शेवगा, आपण याची लिंबाची लागवड केली पराठीत. हे सुद्धा तुम्हाला दाखवलं एका व्हिडिओमध्ये, पुन्हा एकदा दाखवेल कशी वाढ आहे, काय आहे तर. आणि जो आपला पहिला वेचा आहे पराठीचा तोडा राहतो, तो आपला 4 क्विंटलच्या जवळजवळ आलेला आहे. पहिल्याच वेळेस आपण एकच पॅकेट लावलं, एका पॅकेटमध्ये आपल्या 4 क्विंटलच्या जवळजवळ वेचा आलेला आहे. सध्या आपण काटा केला नाही आहे, आपण करू, ते तुम्हाला दाखवेल किती क्विंटल आला, काय झाला कापूस शेवटपर्यंत ते सांगेल. जर आवडलं कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती मिळेल. जे कोणची आपण खतं, फवारणी, औषधं तुम्हाला कसे बनवायचे त्याची माहिती पाहिजे, मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याची माहिती देईल, कसं करायचं, काय करायचं. मी जे नोंद करतो वह्या वगैरे ते वही तुम्हाला दाखवेलच, कसं करायचं, काय प्रमाणसुद्धा दाखवेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. धन्यवाद.